ज्ञानोबांची ओळी आहे, बिंब तरी बसके एवढे तरी प्रकाशा त्रौलक्य थोकडे, तेने पाडे शब्दाची व्याप्ती अनुभवावी. ज्ञानोबांचे शब्द हे समुद्राहून सखोल आहे. समुद्राचा तळ, लौकिक समुद्राचा तळ सुद्धा आपल्याला अजून माहीत नाही. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात माझे शब्द समुद्रापेक्षा सखोल आहे. कामत याची आशा फळे कल्पवृक्ष देसा, तैसा बोलू व्यापक होय तसा अवधान द्यावे. ज्ञानोबा म्हणतात माझा शब्द अवधानाने खोल 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 होत जाईल, म्हणून तुम्ही लक्ष द्या. म्हणून माझे शब्द अवधानाचे हाते न्यावे हृदय अवते ते. अवधानाच्या हातानं हृदय अवतो ते न्यावे, मग ते रिझविनं आईन ते सज्जनांची. आणि मग ते सज्जनांचे शब्द, माझे शब्द सज्जनांचं अंतःकरण भिजवतील, असा सुंदर हरिपाठ ज्ञानोबांनी आपल्याला दिलेला आहे. आता एक प्रसंग आहे. ज्ञानोबांची रचना आहे, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रगटलं. ज्ञानोबांच्या अंतःकरणात संपूर्ण विश्वाचं आर्त कोणतं दुःख आहे की जे ज्ञान मला गुरुपरंपरेनं प्राप्त झालं ते ज्ञान लपलेलं राहू नये, सगळ्यांच्या अंतःकरणात स्थिर व्हावं. हे ज्ञानोबांच्या अंतःकरणाची तळमळ. हीच तळमळ ज्ञानोबांच्या अंतःकरणात प्रतीत झाली आणि त्या प्रतीतून जे माऊलींच्या मुखातून शब्द निघाले ते विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रगटले. ज्या महात्म्याच्या अंतःकरणात विश्वाचं आर्ताचं प्रगटीकरण आहे आणि त्या आर्तातून जे ज्ञान प्रगट होते संसारिकसाठी, त्याचं नाव आहे हरिपाठ. कारण या संसारिकांची काय व्यवस्था निवृत्तीनाथांनी म्हटलं आणि ज्ञानोबांनी म्हणून हे सूत्रपत्र रचना करून आपल्याला हरिपाठ दिलेले आहे. ताटीचा भंग आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, त्याचा प्रसंगही माहीत आहे. ज्ञानोबांना राग आला होता म्हणे आणि त्यांनी ताटी लावून आत बसले. तेव्हा मुक्ताबाईचा तिथं संदेश आहे. मुक्ताबाई म्हणतात तुम्ही तरुण विश्वतारा, तुम्ही एक साधू झाले, हेर काय वाया गेले. तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही तरुण विश्वतारा हा जो मुक्ताबाईचा आदेश म्हणा किंवा आपल्या ज्ञानदांना असं सांगणं म्हणा, हे ज्ञानावरण घेतलेलं, ज्ञानोबांनी जे मनावर घेतलं त्यातून जे निर्माण झालं, त्यातूनच ज्ञानेश्वरी निर्माण झाली, त्यातूनच आपल्या सगळ्या संसारिकासाठी हरिपाठ निर्माण झाला. आणि म्हणून तुम्ही तरुण विश्वतारा, ज्ञानोबा तरलेच आणि आपल्याला सुद्धा तारलं. आणि आपल्याला तारण्यासाठी हा सर्व संसारिकांसाठी जो छोटासा ग्रंथ निर्माण केला त्याचं नाव हरिपाठ आहे. वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ हा माहीत नाही असं म्हणता येत नाही. आणि ज्याला हरिपाठ माहीत नाही, हरिपाठ म्हणजे काय, त्याला आम्ही वारकरी म्हणत नाही. कारण तो नित्यमयाचा अविभाज्य भाग आपल्या उपासनेचा आहे. या हरिपाठामध्ये आपल्याला सर्वांना श्रुत आहे, 27 अभंग आहेत. आणि हे 27 अभंग ज्ञानोबांचे म्हणजे 27 नक्षत्रच आहेत. ते इतके चमकदार नक्षत्र आहेत की त्या अज्ञानाचा अंधार ते दूरच करतात. आणि म्हणून हरी पाठ असे 4 शब्द आहेत. त्या 4 शब्दाची उत्पत्ती सांगताना असं सांगितलं जातं, हरी म्हणजे परमात्मा, पा म्हणजे पाढा, आणि ठ म्हणजे ठसवणे. हरिपाठाचा पाढा अंतःकरणावर ठसवणे, हरिपाठाचा ठसा अंतःकरणावर ठसवणे, याला हरिपाठ असं म्हणतात. आता कशाला ठसवायचा होता आपल्या अंतःकरणात ठसवायचा? का ठसवायचा? त्याचं उत्तर आहे की आमच्या अंतःकरणावर तो ठसवलेला नाही म्हणून. तो ठसा का ठसला नाही? कारण आम्ही तसे प्रयत्नच केलेले नाही. आणि त्याचं दुसरं उत्तर आहे अज्ञान, अंतःकरणात अज्ञान आहे म्हणून, ज्ञान नाही म्हणून. आणि हरिपाठ ही माझी जर गरज आहे असं वाटलं पाहिजे. परंतु डॉक्टर काका सुद्धा म्हणतात की आध्यात्मिकता ही माझी गरज आहे असं वाटलं तर सर्व उपलब्ध आहे, आणि ते गरजच नाही वाटलं तर काही उपलब्ध नाही. आणि म्हणून आपण जीवनामध्ये प्राधान्य कशाला द्यायचं याचं प्रत्येकाने ठरवावं असं काका परमपूज्य डॉक्टर काका आशीर्वादमध्ये सांगतात आपल्याला.
हरिपाठाचा जो फाटा आहे तो अंतःकरणावर जर आपण ठसवला, हरीचं नित्यस्मरण जर केलं, तर एक जी शांती प्राप्ती होते त्याचा अनुभव घेण्यासाठी तरी हरिपाठ करावा. हा शांती नावाची संपत्ती आहे. ती संपत्ती आपल्याला, ती संपत्ती ही कळतच नाही. मी ज्या व्यवसायात आहे, वकिली व्यवसाय, त्या व्यवसायामध्ये माझ्याकडे जे लोक येतात ते दुःख घेऊन येतात. कोणी माझ्याकडे साधू येतो का की नाही मला सांगणारा. म्हणून वकिलाकडे जाण्याचा पहिला प्रसंग येतो की डिस्प्यूट झालेला आहे, म्हणजे वादच झालेला असतो. आणि वादातून जो व्यक्ती अंतःकरणात त्याचं हलगल झालेली असते, त्यांची शांती हलगली नसते. आणि म्हणून मला लोक म्हणतात की वकील साहेब तुम्हाला काय सांगू, 2 दिवसापासून आमच्याकडे कोणाच्या पोटात अन्न नाही. अन्न उपलब्ध आहे की नाही? आहे. पण अंतःकरणातली खलबल, अंतःकरणाची शांती गमावलेली असते. आणि तेव्हा आध्यात्मिक दृष्टीनं मी जेव्हा त्या पक्षाकाराकडे पाहतो तेव्हा लक्षात येते यांनी शांती नावाची संपत्ती गमावलेली आहे. आणि म्हणून अज्ञानाची प्रचिती हरिपाठाने येते. आपल्या अंतःकरणात त्याचा अज्ञानाचा अंधार आहे याची प्रचिती येते. आणि म्हणून हरिपाठ हा माऊलींनी रचना करताना अशी जाणीवीतून रचना आहे की नामस्मरण होण्याची व्यवस्था आहे. आपण जेव्हा कीर्तन ऐकतो तेव्हा कीर्तनमध्ये ते निरूपण करताना थोड्या वेळाने विठ्ठल 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 स्मरण होते, जाणीवीतून येते. का की त्याचं नामस्मरण व्हावं, त्या परमेश्वराचं नाव आपल्या मुखात यावं, यासाठी त्याची व्यवस्थाच तशी संतांनी करून ठेवलेली आहे. त्या प्रकारे या हरिपाठामध्ये 56 वेळापेक्षा जास्त वेळ हरी 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 शब्द आलेला आहे. तुम्ही रचना बघा, ज्ञानोबरायांनी हरी या शब्दाची जाणीवेतून त्याच्यामध्ये व्यवस्था केलेली आहे. आणि ही व्यवस्था कशासाठी आहे की या हरिपाठाला, हरिपाठ आहे याला गेयता दिलेली आहे, त्याला लय दिलेली आहे, त्याला गेयता आहे, ल आहे, ते सहज म्हणता येते, ते सोपं वाटते पण सहज आहे, सोपं आहे पण मुखात येत नाही. याचं काय कारण आहे? इतकं सोपं नाही आहे ते हरी येणं. एखाद्या वेळेस काही वाईट बोलायला लावलं तर भडक भरभर आपल्याला येईल, कारण पण हरीचं नाव लवकर येत नाही. आणि म्हणून हरिनामाचं उच्चारण व्हावं अशी व्यवस्था हरिपाठामध्ये ज्ञानोबरायांनी केलेली आहे. पुन्हा जर हरिपाठाकडे पाहिलं तसं लक्षात येतं की हरिपाठ हे विचारसरणीचं नाव आहे. हरिपाठ ही विचारसरणी आहे. हरिपाठाची रचना सूत्रबद्ध आहे, विलक्षण ग्रंथ आहे. केवळ अशी छोटी पुस्तिका आहे काही मानू नका, विलक्षण ग्रंथ आहे. आपल्याला त्या ग्रंथाविषयी असं म्हणता येईल की पौष्टिक पदार्थ हा आकाराने लहान असतो पण पोषणाच्या दृष्टीनं महान असतो. तसा हा हरिपाठ संसारिकांसाठी आहे. हा हरिपाठ गुणवत्तेच्या दृष्टीनं, आध्यात्मिकतेच्या दृष्टीनं हा अनुपमेय आहे, त्याचं वर्णन होऊ शकत नाही. हरिपाठ हा एक ग्रंथ आव्हानात्मक आहे. बारकाईने जो विचार केला, बऱ्याचशा ज्ञानोबरांच्या रचना आपल्याला आव्हान देतात. हरिपाठाची भाषा सांकेतिक आहे. त्या सांकेतिक भाषा आपल्याला काही स्वतःचे शब्द मनातल्या मनात घेऊन ते पूर्ण करावे लागतात. हे रचना का केली ज्ञानोबरांनी? जेथून चराचरे हरिशी भजे, जिथून म्हणजे कुठून आपल्याला लावा लागते. 7, 5, 3 दशकांचा मेळा काही कुंकळा होते काय? त्या तत्वांचा विचार आपल्याला करावा लागतो. काही सांकेतिक भाषा आहे. हा दिसायला लहान आहे, आशयाला महान आहे. आणि या ग्रंथामध्ये शब्दब्रह्म, संपूर्ण शब्दब्रह्माचा सारांश माऊलींनी या ग्रंथामध्ये गुंफित केलेला आहे. सारांश. ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, ज्ञानेश्वरीमध्ये उघडं ब्रह्म आहे. आपण पाहिलं ज्ञानेश्वरीचे शब्द हे ब्रह्माचा अंगरखा घालून आलेले आहेत. तो ब्रह्माचा अंगरखा घालून आले एका अर्थाने. आणि ज्ञानेश्वरीच्या शब्द हे ब्रह्मच पण शब्दरूपाने आलेलं आहे. त्याप्रकारे हरिपाठातले शब्द हे थंड अमृतातून भिजलेले आहेत. थंड अमृत का म्हणालं? कारण समुद्र मंथनामध्ये ते अमृत गरम झालं होतं, पण माऊलीच्या मुखातून जे शब्द आले परमामृताच्या दृष्टीनं ते थंड अमृत आहे. आणि म्हणून
हरिपाठ हा ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून जन्माला आलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून ज्ञानेश्वरी जन्माला आलेली आहे, म्हणून तिचं आपण पारायण करावं. ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून हरिपाठ आला म्हणून तो म्हणावा. कोणाच्या मुखातून आला की अत्यंत शुद्ध मुख आहे. अत्यंत शुद्ध मुख म्हणून काय केलं की ज्या ज्ञानोबरायांनी अनंत जन्म पुण्य केलं, नव्हे तर पुण्य पोचलं. पुण्य कमावणं वेगळं, पुण्य पोचणं वेगळं. पुण्य कमावणं म्हणजे त्याचा साठा झाला, पोचणं म्हणजे पोचण्यामध्ये खूप ताकद लागते. ज्ञानोबा पुण्य पोचली असाधारण. कोणते पुण्य पोचली? असाधारण. ती तुझे गुण वाढणे देवनी आज उत्तीर्ण झाला. ज्ञानोबा म्हणतात, सद्गुरू निवृत्तीनाथ म्हणतात, जे मी पुण्य अनंत जन्मी पोचली त्याचा परिणाम म्हणून तुमची प्राप्ती झाली सद्गुरुराया. त्याची प्राप्ती म्हणून मला हे ग्रंथ निर्मिती करता आली. आणि म्हणून असा ज्ञानोबरायांनी अत्यंत शुद्ध पुण्य जोपासल्यामुळे जो ग्रंथ निर्माण केला, त्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. अत्यंत लोकप्रिय ग्रंथ आहे हा. नित्यनेमाचा आहे, उपासनेचा आहे. गेयता असल्यामुळे त्या अर्थाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला गेयता आली, पाठ झाला. जसं आपल्याला पसायदान पाठ आहे. आता पसायदान कार्यक्रमाच्या शेवटी म्हणतो आपण, आणि कार्यक्रमाच्या शेवटी संपण्याचं गीत आहे की काय असं म्हणून ती इतक्या चढावळीने म्हटल्या जाते की इतकी चढावळ लागते की शेवटी त्याच्यामधला अर्थ कुठेतरी लपून जातो. चला शब्द आहे, चला कल्पतरूचे आरव. आपण काय म्हणतो? चला चला कल्पतरूचे आरव. चला नाही, ते चला म्हणजे कुठेही चला नाही, चला कल्पतरूच्या अचल अचल या अर्थाचा आहे. गेयता आहे म्हणून अति परिचय अवज्ञा होते. आणि म्हणून हरिपाठ अभ्यास वर्गाचा आपण विषय ठेवण्याचा अर्थच ठेवला आहे की कदाचित पहिल्यांदा तुम्हाला असं वाटलं असेल की हरिपाठ काय विषय ठेवला, चांगला दुसरा ग्रंथ ठेवा. पण तो अतिपरिचयाचा आहे आणि म्हणून अर्थाकडे आपलं लक्ष गेलेलं नाही. आणि म्हणून हरिपाठात माऊलींनी जी सूक्ष्मता सांगितली, ती सूक्ष्मता आपल्या सर्वांच्या अंतःकरणात स्थिर व्हावी यासाठी एक प्रयोग केला आपण. आणि तो म्हणजे आपण हा वर्ग ठेवला की हरिपाठावर प्रवचन करावे. ही जी हरिपाठाची भाषा आहे ही पितृभाषा आहे. ज्ञानोबराय जरा कडक बोलले. ज्ञानोबरायची भाषा मऊ आहे. ज्ञानोबराय हे सत्य बोलतात, पण सत्य तीक्ष्ण नसतं. आपण जेव्हा सत्य बोलतो, मी खरं बोललो पण लागते ना, सत्य हे तीक्ष्ण असतं. पण माऊली ज्ञानोबराय जेव्हा बोलतात तेव्हा ही मऊ भाषा बोलतात. सास आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ही माऊलींची भाषा आहे. साच आहे, सत्य आहे. पर मवाळ तीक्ष्ण आहे काय? नाही. साज आणि मळ मितले कमी शब्दाचे, पण रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणून ज्ञानोबराचा ज्ञानेश्वरीतला शब्द असो, अनुभवामृतला शब्द असो, ज्ञानोबरांनी एका शब्दाच्या अर्थाचा किंवा एक शब्द त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरताना दुसरा शब्द वापरलेला आहे. प्रत्येक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्येकडे पहा, प्रत्येक ठिकाणी हरिपाठामध्ये पहा, भगवंताचा उल्लेख करताना ज्ञानोबरांनी ते भगवंत म्हणाले असं म्हटले काय? तर श्रीकृष्ण म्हणाले असं म्हटले काय? ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरांनी भगवंताला दिलेले विशेषण जर बाहेर काढले तर 400च्या वर आहे. अर्जुनाला दिलेले विशेषण पाहिले तर ते वेगवेगळे आहे. पण अर्जुनाला दिलेले विशेषण आणि भगवंताला विशेषण जे ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी आणि हरिपाठामध्ये दिली, त्याचं जर आपण त्याच्याकडे जर पाहिलं तसं लक्षात येते की ही सगळी नावं ज्ञानोबरांनी पुराणातून घेतलेली नाही. सगळी ज्ञानोबरांनी इतर शास्त्रात वापरलेली शास्त्रवेत्यांनी जे केली तेही वापरलेले नाही. हे ज्ञानोबरांनी स्वतःच्या स्वतंत्र प्रतिमेतून आणलेली आहे. म्हणून ज्ञानोबरा लक्ष्मी वल्लभा म्हणतात, ज्ञानोबरा कृष्णा म्हणतात, ज्ञानोबरा अर्जुनाला पांडवा म्हणतात, त्याला सुभद्रा म्हणतात. एवढंच कशाला, त्या अर्जुनाला प्रत्येक ठिकाणी नावं बदलतात, त्याच्या संज्ञा बदलतात, त्याचा ते समुद्र चरित्र त्या नावातून आपल्या समोर आणतात. भगवंताचे आणतात, अर्जुनाचे आणतात. अर्जुनाच्या नावापुढे ज्ञानोबरांनी कितीतरी नवीन नवीन शब्द वापरले.
कुटी लालक मस्तका, काय शब्द आहे? डोक्यावर कुरळे सुंदर केस नरा अर्जुना, म्हणजे त्याबद्दल नावली ज्ञानवर आहे. हा अर्जुन सुंदर होता दिसायला, की ज्याच्यावर इंद्रदेवतांच्या अप्सरा सुद्धा भाळत होत्या. पण तोच अर्जुन इंद्रदेवतेच्याकडे स्वर्गामधलं ते सुख नाकारणारा अर्जुन आहे, इतका विरक्त आहे, हे ज्ञानवराय दर्शवतात. कुटी लालक मस्तका धनुर्वेद त्र्यंबका, काय नाव लावले देतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये या हरीचे वेगवेगळे नावे वापरले आणि ते कशा संदर्भात दिले? त्या हरीचं स्मरण करण्यासाठी. तुम्हाला हरी म्हणा हे ध्रुपद आहे, पण विविध नावं भगवंताचे दिले. आणि म्हणून हरिपाठातली भाषा ही मऊ नाही, ज्ञानेश्वरीची भाषा मऊ आहे. आपण जेव्हा शब्द बोलतो तर बोलण्यामध्ये 12 दोष असतात. हे 12 दोष माऊलींच्या बोलण्यात नाही. वेगानं बोलणं, कोणाच्या अंतःकरणाला झोंबेल असं बोलणं, कोणाची निंदा होईल असं बोलणं, खोटं बोलणं, आशेवर ठेवणं, प्रतारणा करणारं, वर्माला लागणारं, हे सगळे 12 दोष माऊलींनी वर्णन केले. आणि शेवटी म्हटलं की ज्या बोलण्याने भुवई उंच होईल असं मी बोलतच नाही. काने बोलत ज्ञानोबर आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानोबराय निरूपण करायला जेव्हा बसले तर उजव्या बाजूला श्रोत्यांमध्ये श्री निवृत्तीनाथ महाराज श्रोते म्हणून आहे. म्हणून मी जर शब्द एखादा चुकीचा बोललो तर माझ्या सद्गुरू निवृत्तीनाथांना लागेल याची काळजी ज्ञानोबरायांनी घेतली. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये आज्ञार्थ भाषाच नाही. ज्ञानेश्वरीमध्ये हे करा असं माऊली म्हणत नाही. त्याचं कारण असं आहे की उजव्या बाजूला निवृत्तीनाथ बसलेले आहेत आणि त्यांना हा शब्द लागेल हे करा, म्हणजे त्यांच्या कृपेनं मी बोलतो. आणि मी म्हणतो आत्ता तुम्ही असं नामस्मरण करा, तुम्ही आता असं करा, असं ज्ञानोबराय आज्ञार्थ ज्ञानेश्वरीमध्ये बोलत नाही, पण हरिपाठामध्ये आज्ञार्थक बोलतात. काय कारण आहे? कारण निवृत्तीनाथांनी आज्ञा केली की संसारिकांना तू आता उपासनेसाठी ग्रंथ निर्माण कर. आणि म्हणून जेव्हा संसारिकांना ग्रंथ निर्माण कर असं ज्ञानोबराय म्हणतात तेव्हा ते आज्ञा आपल्याला ज्ञानोबरायांना सांगावं लागतं. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये या हरिपाठामध्ये काही आज्ञार्थक ग्रंथ आलेले आहेत. आणि हरिपाठाची भाषा थोडी कडक आहे, मृदू भाषा ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक उकार जास्त आलेली आहे. त्या उकाराने तो शब्द जास्त आस्वाद्य झाला नव्हे तर तो शब्द मऊ झाला. मी नेहमी उदाहरण देतो, स्त्रिया ज्याप्रमाणे आपली कणिक मळतात आणि कणिक मळणी झाल्यानंतर पोळ्या करायच्या अगोदर तो उंडा तयार केल्यानंतर त्याला असं बोट लावतात आणि बोट पुन्हा ते असं नरम झालेली कणिक जेव्हा परत येते तेव्हा समजतात ते मऊ आता कणिक झालेली आहे. माऊली ज्ञानोबरायांनी अनंत जन्मामध्ये इतकं सुंदर पुण्य केलं. कोणतं पुण्य केलं? सकाम नव्हे, जेणे माते पाविचे ते शुद्ध पुण्य. आणि त्या शुद्ध पुण्याचा परिणाम माऊलीची भाषा मवाळ आहे, साच आणि मवाळ. आणि म्हणून माऊलींच्या मुखातून ज्ञानेश्वरीमध्ये पितृभाषा नाही आली, मातृभाषा आली. आणि म्हणून मातृभाषा का आली? ज्ञानोबराय एखादा सिद्धांत सांगतात, तो सिद्धांत सांगण्यासाठी दृष्टांत सांगतात. तो दृष्टांत जेव्हा कळत नाही तर दृष्टांताची मालिका सादर करतात. आणि दृष्टांताची मालिका सादर करत करत शेवटच्या रांगेमध्ये बसलेल्या व्यक्तीला कळलं की नाही हे जोपर्यंत ज्ञानोबरायांना कळत नाही तोपर्यंत दृष्टांताची मालिका थांबत नाही. ही माझी मातृभाषा आहे. पण ज्ञानोबराय हरिपाठामध्ये पितृभाषेत बोलले, विष्णूने जप व्यर्थ त्याचे ज्ञान, असं ज्ञानोबराय बोलत नाही, स्मरण करत नाही ना, व्यर्थ आहे तुझं ज्ञान आहे. ज्ञानोबरायांनी याचा विचार करताना सांगितलं, ज्ञानोबरायांनी मोराचा पिसारा समोर आणला. मोराचा पिसारा डोळ्यासमोर आणा आपण, त्याच्यावर किती डोळे असतात? खूप डोळे असतात मोराच्या पिसाऱ्याला. पण ते डोळस असतात का? हो, डोळस नसतात. माऊली बोलतात मोरा अंगे अशेषे, मोरा अंगे अशेषे, अनेक प्रकारचे मोराचे पिसा आहेत. पिसे असती डोळसे, ते आपल्याला दिसतात, डोळस आहे. परी एकली दृष्टी नशे तैसे गा. हे उदाहरण देताना माऊली म्हणतात एका व्यक्तीला संपूर्ण ज्ञान आहे, पाककलेचे शास्त्राचं ज्ञान आहे, सगळं ज्ञान आहे, पण त्याला अध्यात्मशास्त्राचं ज्ञान नाही, तर ते मोराच्या पिसाऱ्यासारखं आहे. त्याप्रमाणे माऊली म्हणतात या हरिपाठामधली पितृभाषा आहे. विष्णू जप व्यर्थ त्याचे ज्ञान,
रामकृष्ण मन मन नाही ज्याचे. पुढे माऊली म्हणतात उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. अरे करंटे पण काय केलं, हे शिक्कामोर्तब का केलं? अरे जन्माला आला ना तू, करंट आहेस तू, नेणे कळत नाही, अद्वैत वाटा. अद्वैत वाटा कळली नाही तुला, मग तू करंट आहे. आता ही काय झाली की जेव्हा आर्ततेने एखादे शब्द संतांच्या मुखातून येतात तेव्हा ज्ञानोबरांच्याही मुखातून आलेला आहे. कारण ज्ञानोबरांना माहीत आहे अशी कडक भाषा जर वापरलेली तर संसारिकांना कळणार नाही. ओ मऊ भाषा बोलूनच तर कळली नाही. ज्ञानेश्वरीमध्ये इतकी मऊ भाषा दिली, मातृभाषा दिली तरी कळली नाही. आणि म्हणून ज्ञानोबरांनी सूत्ररचना करताना हरिपाठाची हे पितृभाषा वापरली. आणि म्हणून त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रह्मे चित्त नाही नामी इथपर्यंत बरं, तरी ते व्यर्थ असं माऊली बोलत नाही. हे व्यर्थ आहे, किती काही फिरला तर काही भेटणार नाही. ही पितृभाषा आहे. आणि म्हणून सर्व सुखचोडी सर्व शास्त्र निवडी रिकामा अर्धगडी राहू नको, ही माऊलीची भाषा आहे काय? तुम्ही ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना माऊलीची भाषा वेगळी वाटते. कारण माऊली थोडंसं करता इथं आज्ञार्थक झाले आणि आपल्याला पोटतिडकीने सांगतात की तुम्ही काय म्हणा म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानेश्वरी ही आई आहे, ती आपल्याला सिद्धांत समजला नाही तो दृष्टांत देते. हळूहळू पुन्हा पुन्हा दृष्टांत समजून सांगते. नाही समजलं तर जवळ घेते. एवढंच नाही तर दृष्टादृष्ट विजयाचा आपल्याला आशीर्वाद देते. एवढंच नव्हे तर खळाला रती निर्माण व्हावी म्हणून सद्गुरूंच्या पायाजवळ नेऊन सोडते. अशी ज्ञानेश्वरी आहे. सद्गुरूंकडे आपल्या वतीनं आशीर्वाद मागते. पसायदान काय आहे? आपल्या सर्वांच्या वतीने केलेली प्रार्थनाच आहे. आणि म्हणून या दोन भाषांमध्ये फरक आहे. हरिपाठाची पितृभाषा आणि ज्ञानेश्वरीची मातृभाषा. हा हरिपाठ याच्यामध्ये जंतूला आपली जागा दाखवतात. तो जीव जंतूशी केळीकडे. ज्ञानोबा म्हणतात की तुम्हाला ज्याला कळत नाही त्याला ज्ञानोबा काय म्हणाले, जीव जंतू केळीकडे. आता ही भाषा कडक आहे. आणि म्हणून ते चिल प्रमाण नेनवे वेदाशी ते जीव जंतूशी केळीकडे. हे काय अर्थ तर मिळाले. पण हे सांगताना ज्ञानोबा आपल्याला हे हरिपाठात सांगतात बुद्धीचे वैभव आणि नाही दुचे. म्हणजे आपल्याला बुद्धीचं वैभव काय वाटते? माझ्या दृष्टीने सांगतो की खूप वकिली करावी, खूप लोकांचे भांडणं करावे आणि नंतर काय करावं, त्याचा परिणाम काय आहे? मायाच हे बुद्धीचं वैभव आहे काय? आणि म्हणून गुरुकृपा आहे. ज्या क्षणाला अनुग्रह झाला त्या क्षणाला लक्षात आलं की बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशी राजे सकळ सिद्धी. आणि म्हणून एका केशी राजाची प्राप्ती सद्गुरूशिवाय होत नाही. आणि म्हणून माऊली वायाची उपाधी आपल्याला सांगतात, बुद्धीचं वैभव सांगतात. नव्हे तर मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हे आपल्याला आज्ञा करतात. कारण मनाच्या मार्गाने जाऊ नका, किती सूक्ष्मतेने विचार करा. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. आणि म्हणून त्याचं ज्ञान व्यर्थ होईल. किती ज्ञान प्राप्त केलं तरी व्यर्थ ज्ञान आहे. हरिविनं सगळं व्यर्थ आहे हे निक्षून आपल्याला सांगतात. हेच माऊली हरिपाठामध्ये इंद्रिया सवडी लपू नको. इंद्रियांना सवडी लपू नको, इंद्रियांना सवड देऊ नको. कारण इंद्रियांचा स्वभाव हा विषयाकडेच आहे. त्याचं वर्णन करताना ज्ञानोबा वर्णन करतात, हिरवा चारा भांबावे पशु दैसा. हा वर्णन आहे. आता शेतकरी कुटुंबातले सगळेजण आहोत बऱ्यापैकी आपण. तर चारा दिसल्यानंतर ज्याप्रमाणे तो पशु भांबावतो ना, तसा विषय दिसल्यानंतर जीव भांबावतो. किती सूक्ष्मतेनं. हा कोणासाठी दृष्टांत आहे? तिथं बसलेले शेतकरी होते. ज्ञानोबांनी विषय आणि इंद्रिय हे किती विषय इंद्रियाकडे जातात हे सांगताना खूप सिद्धांत दिले. पण शेवटच्या रांगेमध्ये शेतकरी बसले होते, त्यांना कळलंच नाही. मग ज्ञानोबा म्हणतात बरं आता शेतकऱ्यांसाठी मी दृष्टांत देत होतो. हिरवा चारा भांबावे पशु. ते लगेच म्हणाले हो खरं आहे. आणि मग माऊली तिथं थांबलेले आहे. आणि म्हणून एका सिद्धांतासाठी माऊली
मालिकाच्या मालिका दृष्टांत देतात. आणि म्हणून दृष्टांत देण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे का? हो नाही, ज्ञानेश्वरी कळलीच पाहिजे असा माऊलींचा आग्रह आहे. आणि म्हणून माऊलींनी कधी कधी एका सिद्धांतासाठी 40 दृष्टांत देऊन आपल्याला जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत माऊली थांबलेलेच नाहीत. आणि हरिविन जेवण यमाचा पाहुणा हे माऊली सांगतात. बरोबर किती कठीण आहे. आता ज्ञानोबराय म्हणतात पाहुणा होशील तू, पण कोणाचा? यमाचा पाहुणा होशील. म्हणजे मला सांगा आता ही भाषा किती कठीण आहे. हरिविन जीवन यमाचा पाहुणा. आता असे ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला बरेचसे गोष्टी सांगितल्या. तो म्हणे काय? तो अज्ञान गावाचा राहू. कोणता राजा आहे? ज्याला हे कळत नाही तो अज्ञान गावाचा राजा आहे. त्याप्रमाणे यमाचा पाहुणा. आणि म्हणून हरिपाठ बोलते की यमाचा पाहुणा जर व्हायचा नसेल तुम्हाला हरिपाठ करा. आणि एवढं ज्ञान मी सांगतो तुम्हाला याची खात्री देतात माझ्या गुरुकडून आले, माझ्या सद्गुरूंनी दिलं. मी माझ्या मनाचं सांगत नाही. हे हरिपाठांना माऊलींनी सांगितलं, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. एवं गुरुकृपे लाभले समाधी धन जे आपले ते ग्रंथे बांधून दिसले गोसावी मज. एवं गुरुकृपे लाभले संप्रदायपूर्वक हे आदिनाथ शंकरापासून मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ आणि माझ्यापर्यंत आलं. हे माझं ज्ञान नाही आहे. आणि म्हणून हे माझ्या शंकरांपासून हे आलेलं जे आहे हे समाधीधन आहे. आणि समाधीधनाचा प्रवास हा माझ्यापर्यंत आला आणि माझ्या सद्गुरूंनी तो उघड करायला सांगितला. आणि म्हणून मी तुम्हाला उघड केला. आणि ज्ञानोबरायांनी समाधीधन जे शांकरी विद्या, अद्वयानंद वैभव जे निवृत्तीनाथांनी त्यांना दिलं, निवृत्तीनाथांना त्यांच्या गुरूंनी प्राप्त झालं, असं जे गुरु संप्रदायपूर्वक आलेलं आहे ते संप्रदायपूर्वक ज्ञान मी सांगितलं असं ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख करतात, हरिपाठातही करतात. ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लागले. कसं ज्ञान आहे? ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लागले, निवृत्तीने दिले संपूर्ण माझ्या हाती. निवृत्तीने काही ठेवलं काय? निवृत्तीने स्वतःजवळ, निवृत्ती राजाने माझ्याजवळ काही ठेवलं नाही. आणि ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लागले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. आणि म्हणून असा साधन मार्ग ज्ञानोबरायांनी हरिपाठाच्या रूपाने सर्वसामान्य जीवांसाठी हा मोकळा केला. आणि साधन मार्ग अगदी छोट्या रचनेमध्ये जो केला त्या ग्रंथाचं नाव आहे हरिपाठ. हरिपाठाचा सगळं विचार करा आपण. हा काही साधा ग्रंथ नाही. तर ग्रंथ म्हटलं की आपल्याला असं आकारानं आपल्याला ही छोटी पुस्तिका वाटते, पण पुस्तिका नाही. आणि म्हणून हा हरिपाठ हा नित्य आपल्या स्मरणात असावा. त्यासाठी दररोजच्या उपासनेचा भाग आहे. हरिपाठामध्ये आपण जर विचार केला, शास्त्राचा अर्थ असा की सूत्र रचना ही अगोदर असते आणि नंतर त्याचं विशदीकरण असते. म्हणजे रचना पूर्वी, नंतर त्याचं विवरण. पण ज्ञानोबरायांनी जरा उलट्या क्रमाने केलं. ज्ञानोबरायांनी विवरण पूर्वी केलं आणि सूत्ररचना नंतर केली. म्हणजे ज्ञानेश्वरी हे हरिपाठाचं विवरण आहे आणि त्याची सूत्रबद्ध रचना म्हणजे हरिपाठ आहे. हा किती कमाल आहे. म्हणजे आपल्याला जे सांगायचं ते विस्तृतरित्या आपल्याला ज्ञानेश्वरीच्या रूपाने सांगितलं आणि त्याची सूत्रबद्ध रचना जर काही केली असेल तर ज्ञानोबरायांनी हरिपाठात केलेली आहे. आणि म्हणून हरिस्मरण होण्याची चोख व्यवस्था ज्ञानोबरायांनी हरिपाठात केली. हरिप्रेम निर्माण होण्यासाठी, हरिचिंतन सहज होण्यासाठी माऊलींनी रचना केली. त्याचं नाव आहे हरिपाठ. नामाचा संबंध आला की रूपाचा संबंध येतोच. जेथे नाम तेथे रूप असतेच. आणि म्हणून नामरूपयुक्त स्वरूपाला सगुण जे म्हणतात ते सगुण साकार ते श्रीहरीचं रूप आहे. आणि त्याच श्रीहरीच्या रूपाला ज्ञानोबरायांनी देव म्हटलं, त्या स्वरूपाला हरी म्हटलं. आणि आपल्यासाठी सोपा आहे ते. आणि म्हणून हरी, ज्ञानेश्वरीमध्ये एक शब्द आला हरी.
तुम्ही अभ्यास करा एकदा. हरी म्हणे, ज्ञानोबारायांनी संबंध ज्ञानेश्वरीमध्ये एकदाच उल्लेख केला हरी, तोही सुद्धा परमेश्वराच्या नावाचाच उल्लेख केला आहे. आणि हरिपाठ करताना हरिपाठ, हरीचा पाढा ठसवणे, पण हरिपाठाकडे पाठ करू नये. म्हणजे काय, हरिपाठाकडे दुर्लक्ष करू नये. ही हरिपाठामध्ये कृष्ण विष्णू हरी गोविंद ज्ञानेश्वरीमध्ये या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा उदंड हरिगाठी. म्हणजे एकाच हरीचे, एकाच तत्वाचे विविध नाव आहे आणि म्हणून हे सगळे नाव हरीचीच आहे. ज्ञानोबारायांनी हरिपाठातही अनेक रूपे, अनेक नावं दिली. ते भगवंताची, ते हरीचेच नाव आहे. आणि म्हणून हरिपाठाचं चिंतन करताना तुमच्या लक्षात येईल, दररोजच्या उपासनेमध्ये तुम्ही सगळे करणार आहात, तुम्ही असे करा, असे 3 अभंग हरिपाठामध्ये आलेले आहेत. आज्ञार्थक, ज्ञानेश्वरीमध्ये आज्ञार्थक नाही, हरिपाठात का आले की आपल्याला ज्ञानोबराय निवृत्तीनाथांच्या कृपेनं त्यांनी आदेश दिलेला आहे की संसारिकासाठी हरिपाठ कर. मग आज्ञार्थक 3 अभंग आलेले आहेत. इतर अभंग अनुभव कथनाचे आहेत. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काका एका ग्रंथात लिहितात, तुम्ही वाचलं असेल कदाचित, की संत बहुधा त्यांना आलेले अनुभव हे प्रगट करीत नाही, पण संतांनी, पुढे काका लिहितात की संतांनी त्यांचे अनुभव प्रगट केल्याशिवाय आपल्याला कळतही नाही. म्हणजे त्यांना ते मोठेच आहेत, त्यांना परतत्वाचा स्पर्श झालेला आहे, त्यांनी ते ज्ञान कमावलेलं आहे, नव्हे तर ते ज्ञानरूपच आहे. पण ते ज्ञानरूप आहे, त्यांनी त्या परतत्वाचा स्पर्श झालेला आहे, ते स्वरूपात विलीन झालेले आहे, ते मोक्ष त्यांच्यासाठी मोक्षाची सोडी बांधणी करणारे आहे. हे सगळं जे वर्णन आहे त्यांनी सांगितल्याशिवाय आपल्याला कळत नाही, कारण आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव नसतो. आणि म्हणून ज्ञानोबारांना ज्ञानेश्वरीमध्ये सांगावं लागलं, माझी सत्यवादाची तप वाचा केली बहुत कल्प. आता ज्ञानोबारांना सांगायचं काम आहे का की मी वाचेचं सत्य बोलण्याचा कल्प, तप जे आहे तर कल्पचे कल्प म्हणून फळांची महादीप पातलो प्रभू. कारण आपल्याला कळत नाही म्हणून. पण ज्ञानोबारांनी हरिपाठातही अनुभव कथन केलं की मी जे सांगतो ते खोटं बोलत नाही. आजही व्यवहारात कोणावर विश्वास नसला आपण त्यांना म्हणतो शपथ घेऊन सांग, मग तो मनुष्य म्हणतो शपथ खरं आहे, मग आपण म्हणतो खरं आहे. म्हणजे व्यवहारात लौकिक गोष्टीलाही शपथ घेतल्यानंतर ते जाऊ दे. आता आम्ही दररोज शपथ देतो लोकांना. पुरावा घेताना पहिलं वाक्य असते देवाशपथ खरं सांगतो, खोटं सांगत नाही. लोक देवाच्या शपथ घेऊन खोटं बोलतात वकिलांनी सांगितल्यानुसार, आणि स्वतःचा स्वार्थ सांभाळण्यासाठी हा वेगळा भाग आहे. तो काही प्रवचनाचा विषय नाही, पण लोक शपथ घेतात. जे लोक देव नावाचं तत्व मानत नाही त्यांना कोर्टामध्ये शपथ घ्यावी लागते. देवा शपथ खरं सांगतो असं म्हणूनच ते सत्याला शपथ दिल्याशिवाय साक्ष होत नाही आमची. ज्ञानोबा इथं बोलतात आज्ञार्थक 3 अभंग आहेत, इतर अभंग अनुभव करण्याचे आहेत. बघा अभंग क्रमांक 15, ज्ञानदेवाची ती हरिपाठ नेमा मागली या जन्मा मुक्त झालं. काय ज्ञानोबारायांना याची गरज नाही हो. 22व्या वर्षी समाधी काय ज्ञानोबारायांची, आणि आपलं 75-90 झाल्यानंतर इंजेक्शन गोळ्या काय, जगण्याची आसक्ती काय आहे, तृप्त जीवन नाही ना हो. केवळ ज्ञानेश्वरीची निर्मिती आपल्यासाठी, हरिपाठाची निर्मिती आपल्यासाठी, त्यांना आलेला परतत्वाचा अनुभवामृत आणि संसारकारांची व्यवस्था म्हणजे हरिपाठ एवढ्यासाठी होतं. सगळं कार्य संपलं. माऊली निवृत्तीनाथांच्या आज्ञेनं भगवंताकडे गेले आणि म्हणाले की ते जोग मला खुणावत आहे, मला असं वाटतं तुमच्या चरणी आता काय करावं, समाधी घ्यावी. भगवंताला भीती वाटली, पण भगवंताने सांगितलं तुझी समाधी इथं नाही, तुझी समाधी निश्चय ठरलेली आहे अलंकापुरीला. म्हणून ज्ञानोबारायांनी समाधी तिथं घेतली. 22व्या वर्षी जीवन संपवलं म्हणजे पूर्ण झालं काम, अवतार कार्य पूर्ण झालं. आणि म्हणून ज्ञानदेवाची ती हरिपाठ नेवा मागली या जन्मा मुक्त झालो. आता मागच्या जन्मातच मी मुक्त आहे ज्ञानोबा जेव्हा सांगतात तेव्हा असं लक्षात येतं की जो महात्मा मुक्तच झालेला आहे
त्यांनी ज्या रचना तुमच्यासाठी करून दिल्या त्यांच्यासाठी. कारण मी या प्रवचनाच्या आरंभीच म्हणालो की ते मुक्त झालेले असताना त्यांनी रचना केल्या का केल्या, त्याचं कारण एकच आहे की ज्ञानवरांच्या अंतःकरणात विश्वाचे आर्त प्रगटीकरण झालं होतं. ज्या अंतःकरणात विश्वाचं आर्त प्रगटीकरण होते त्या अंतःकरणात सर्वत्र ज्ञान असतेच. म्हणून मला बरेच लोक विचारतात का ज्ञानेश्वरीमध्ये हा विषय खूप सुंदर आलेला, कसं काय शक्य आहे? हे आपल्या मतीनुसार शक्य आहे. अरे जे परब्रह्माचं अवतरण आहे त्या ज्ञानाला असं वाटलं काहीतरी आपण आकार धारण करावा, त्या दयेला, क्षमेला, शांतीला असं वाटलं आकार धारण करावा, आणि म्हणून त्या ज्ञानाने जो आकार काम करतला ती कोणती देवता आहे? ज्ञानदेव. म्हणून संतांनी वर्णन केलं, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देतो ज्ञानदेव. केवळ ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देतो, तो ज्ञानाचा देवच आहे, ज्ञानाने घेतलेला आकाराचा आहे. आणि मागणी जर मुक्त झालो तरी हरिपाठाची निर्मिती ही आपल्यासाठी राहिलेल्यानंतर अवतार कार्य होतं. आणि 17वा भंग आहे, ज्ञान गुडगम्मन ज्ञानदेवा लाभले, निवृत्तीने दिले संपूर्ण माझ्या हाती. आता हे माऊली ज्ञानोबराच्या रचना का करतात? कारण आदिनाथ शंकरापासून हे जे ज्ञान आलेलं आहे निवृत्तीनाथांपर्यंत ही एक गुरु एक शिष्य परंपरा आलेली, प्रगट झालेलं नाही. म्हणजे भगवान शंकरांनी उमेला म्हणजे पार्वतीला सांगताना हे अत्यंत गूढ अवस्थेतच सांगितलं, पण ते ऐकलं कोण? समुद्राच्या जोडून तुम्हाला सगळं माहीत आहे. मग त्याचं वहन झालं नाथ संप्रदायाने कुठपर्यंत? निवृत्तीनाथांपर्यंत. पण निवृत्तीनाथांपर्यंत नाथ संप्रदायाची परंपरा आलेली आहे, संबंध गूढ तत्वज्ञान तिथं आलं. पण ज्ञानोबरायांकडे जेव्हा आलं तर नाथ संप्रदायातलं गूढ तत्वज्ञान निघून गेलं आणि ते प्रगट झालं. आणि म्हणून कृष्ण भक्ती विठ्ठल भक्ती पुढे आली. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात आपल्या आरतीत म्हणतो की प्रगट गुह्य केले विश्व, जे प्रगट केलं गुह्य प्रगट केलं, विश्व ब्रह्म केलं. विश्व ब्रह्म केलं याचा अर्थ असा की वेदामध्ये लपलेलं ज्ञान, संस्कृतमध्ये लपलेलं ज्ञान नव्हतं काय? ज्ञानोबरायांनी याचं वर्णन करताना म्हटलं की जे ज्ञान सर्वांना प्राप्त व्हायला होतं ते सर्वांना प्राप्त होऊ शकलं नाही. आणि म्हणून ज्ञानोबरायांचा अवतार कार्य आहे, म्हणून हा हरिपाठ आहे. आणि म्हणून मागली आहे जन्म मुक्त झालो, ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा लाभले, निवृत्तीने दिदले मला नेहमी तो शब्द संपूर्ण माझ्या निवृत्तीनाथांनी काय दिदले माझ्या हाती. आणि ज्ञानोबरांच्या जवळ जे आलं ते ज्ञानोबरांनी संपूर्ण आपल्याला दिलं. म्हणून परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काका म्हणतात की संतांनी काही सांगायचं ठेवलं नाही आणि आम्ही त्याचं काही ऐकायचं ठरवलं नाही. हाच त्यांचा आमचा. मला तर बरेच आश्चर्य वाटते की सद्गुरू समोर जाऊन आपण म्हणतो की काका इतक्यात वाचनच नाही होतो, वकिलीच खूप चालते असं मी म्हणतो. बरं तुम्ही काय म्हणता माहीत नाही मला. मग काकांना काय वाटत असेल? म्हणजे थोडासा अभ्यास करतो आपण तर आपल्याला कोणी ऐकत कोणी इकडे का आवडत नाही याच्याबद्दल अंतःकरणात खंत वाटते. सद्गुरूची खंत किती पराकोटीची असेल, पण ते अनाग्रही आहे, ते आग्रह धरत नाही. आणि म्हणून यामध्ये काही अभंग अनुभव कथनाचे आहेत, काही आश्वासक आहे की मला जे प्राप्त झालं तत्वाचा अनुभव ते तुम्हाला प्राप्त होईल. पळे भूतबाधा हे भित्र्यांना आश्वासन माऊलींनी दिलं की काही भित्र्यावर तुम्ही घेऊ नको, भूतबाधा सुद्धा निघून देईल. त्याचे अधिकारी आहेत. म्हणजे आम्हाला भूत लागलं तर काय करावं? मग तू हरिपाठ म्हण. म्हणजे काय? त्याला प्रवृत्त करणं आहे हरिनामासाठी. भावकडे आकडे एरवी नाकडे इतर नावाने ज्ञानोबरायांनी भाव प्रदर्शित केलेला आहे. साधुबोध झाला तो नुरून ठेवला, साधूचा बोध ज्याला झाला तो नुरुने ठेवला, त्याला संबंध स्वरूप प्राप्त झालं, साधूचा बोध झाला असं ज्ञानोबराय सांगतात. हे अनुभव आहे तो गंभीर ज्ञान आहे. ज्या ज्ञानाच्या जे ज्ञान शब्दात सांगता येत नाही ते ज्ञानोबरायांनी त्यांच्या आपल्याला या रचनेतून सांगितलं. अनुभव आहे तो गंभीर ज्ञान, जे शब्दात वर्णन करता येत नाही, पण ज्ञानोबरायांनी तेही वर्णन केलं.
येणे कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दाविन, अतिंद्रिय परी भोगिविन इंद्रिया कवी. हे काय ज्ञानपरायण जे अनुभवी अंतःकरणातलं ज्ञान आहे हे तुमच्या अंतःकरणात मी टाकतो आणि ते सहज टाकलं त्याचं नाव आहे हरिपाठ. हरिमुखी म्हणा, हरिमुखा म्हणा, ही माऊलींची आज्ञा आहे. कापुराची ज्योती, उजळलेल्या ज्योती, ढाईची समाप्ती झाली जैसे, हा सुद्धा ज्ञानोबरांचा स्वानुभव ज्ञानोबरा याच्यातून व्यक्त करतात. हे स्वानुभव आहे, आज्ञार्थक आहे, असं करा आहे. भूतबाळा जे भित्रे लोक आहेत त्यांनाही आश्वासन आहे. अशा अनेक प्रकारे ज्ञानोबरांनी सर्व अंगाने हरिपाठ आपल्याला सांगितला. आणि हरिपाठ चित्ती ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा मागली जन्म मुक्त झालो, हे ज्ञानोबराचा अनुभव कथन आहे. एवढंच नाही, बुजिविन हित कोण सांगे, याच्यामध्ये प्रेमाने प्रेमाने बुजगोष्टी सांगणारे श्रीगुरु दर्शवलेले आहे. श्रीगुरु सांगतात आपल्याला, परंतु जे डॉक्टर काकांकडे जा तुम्ही, जे अभ्यास करतात त्यांना पहिला प्रश्न डॉक्टर काकांचा असतो, आता काय अभ्यास चालला आहे. मला तरी असतो. काकांना परवा घ्यायला गेलो, गाडीतून उतरता त्यांचा हात जेव्हा मी हातात घेतला आणि पकडला तर काका तेव्हाच म्हणाले, आता अभ्यास चाललाय ना. काय म्हणाल, अभ्यास चाललाय ना, अभ्यास वगैरे चालू आहे ना. आणि अभ्यास वर्गाचा विषय काय आहे, म्हणजे अजून आज रूममध्ये आलेही नाही, पण अंतःकरणातली काय गोष्ट आहे. तेच जर आपण भेटलो आपल्या लौकिक अर्थाने, केव्हा आले, व्यवस्था झाली काय, बरं वाटते काय, असं बोलतो. सद्गुरूंना जे अपेक्षित आहे ते कार्य प्रथम बोलतात. आणि म्हणून बुजविलं ही तो कोण सांगे, हे प्रेमाच्या बुजगोष्टी टाहो पोडी, आर्त टावाचा आविष्कार ज्ञानोबरांनी सांगितला. वाचेची सद्गत रामकृष्ण यामध्ये ज्ञानोबरांनी प्रेम दर्शवलेला आहे. पारियाचा रवा घेता उमेवेरी, हे समर्थक दृष्टांत माऊली ज्ञानोबरांनी दिले. हरीशी करुणा येईल तुझी, यामध्ये ज्ञानोबरांनी हरिप्रेम व्यक्त केलेलं आहे. आणि अद्वैत वेदांत सांगताना ज्ञानोबरांनी ठाचून हरिपाठात भरला. अगदी सूत्रबद्ध रचना असल्यामुळे तो आपल्याला दिसत नाही. त्रिगुण असार निर्गुण हे सार, काय अद्वैत वेदांत आहे. आत्म एक हरे आत्मा जीवशिव समान अद्वैत आहे. अद्वैत वाटा नेने उपजली करंटा, अद्वैत सांगितलं. लटिका व्यवहार सर्व हा संसार, मला किती रचना आहे, हे सगळं अद्वैत वेदांत सांगितलं. आणि म्हणून नामाच्या स्मरणाबरोबर हरिविषयी भाव जागृत होण्यासाठी जी रचना ज्ञानोबरांनी छोटीशी तयार केली, त्याचं नाव आहे हरिपाठ. ठाईचा मोठा अनुभव, हा अनुभव कथन ज्ञानोबरा करतात. असुरी संसारी जीवे वेगू करी, हा हरिपाठाचा अधिकारी आहे. पण केवळ तोच अधिकारी आहे काय, त्याचं उत्तर आहे नाही. म्हणजे आपण असं म्हणताना म्हणतो हरिपाठाचा अधिकारी कोण आहे, सांसारिक. म्हणजे असं वाटतंय की फक्त हरिपाठ संसारिकासाठी आहे, नाही. जपी तपी विद्वान या सगळ्यांसाठी काय तो आहे, पण प्राधान्याने त्यांना वेळ भेटत नाही, त्यांच्यासाठी आहे. आणि म्हणून शास्त्रानुसार कोणतीही संन्यास आश्रमाची दीक्षा न घेता मोक्षाची चोख व्यवस्था नाम महात्म्यांनी ज्या ग्रंथातून केली त्याचं नाव आहे हरिपाठ. आणि म्हणून मोक्ष हा मुख्य हेतू असावा. परंतु जे डॉक्टर काका त्याच्यात फार भर देतात. आशीर्वचनामध्ये बघा, प्रत्येक वेळी डॉक्टर काका म्हणतात हेतू, परमार्थाचे हेतू शुद्ध असावा. अनेक प्रकारचे हेतू असतात, पण काका म्हणतात मला काय हवं आहे हे ठरवलं की सगळं ठरते. त्याप्रकारे म्हणून तेने चारी मुक्ती साधी याला हा उपक्रम आहे हरिपाठाचा. आणि हरि उच्चारणी पायी मोक्ष सदा, हा उपसंहार म्हणजे शेवट आहे. उपक्रम उपसंहार. ज्ञानेश्वरीचा बघा, पहिली ओळी काय आहे, ओम नमोजी अध्याय, पहिला शब्द घ्या ओम. 12व्या शेवटी 18व्या अध्यायाकडे जा, शके 1272. तेच सच्चिदानंद बाबा लेखगुरु, तेच सच्चिदानंद बाबा लेखकू आदरे, शेवटचा शब्द घ्या झाला. पहिला शब्द घ्या ओम, शेवटचा शब्द घ्या झाला, ओम झाला.
परिपूर्ण ब्रह्म म्हणजे काय ज्ञान आहे. साध्या साध्या अर्थाने घ्या. इथं ज्ञानवरायण केला, आरंभ केला, शेवट बरोबर केला. हरिमुखे म्हणा हे हरिपाठाचा अभ्यासलिंग आहे. करतळे आवळे हरी जैसा हा हरीचा स्पष्ट अनुभव माऊली या हरिपाठातून प्रकट करतात. कुळ गोत्र वर्जियले हा अर्थवाद लिंग आहे. आणि एवढंच नव्हे तर ही हरिपाठ हे माऊलीचे टाचन आहे. आयुष्यभराने माऊलींनी जे केलं, आयुष्यभरामध्ये माऊलींना जो अनुभव प्रतीक आला तो अनुभव माऊलींनी ग्रंथित केला आणि त्याचा छोटासा ग्रंथ निर्माण केला. त्या ग्रंथाचं नाव आहे हरिपाठ. यामध्ये ज्ञानोबांनी कुळगोत्राचा गौरव सुद्धा केला की जो हरिपाठ करतो त्याचं कुळगोत्र उंच होईल, अपग्रेड होईल जाईल. एक हरी आत्मा जीव शिव समा या अभंगात हरी हे तत्व जीव आणि शिवात समत्वाने व्यापले आहे हे माऊली सांगून गेले. आणि म्हणून हरिपाठाची रचना विचार करताना की याच्यामध्ये कमी शब्द आहे पण प्रचंड आसार आहे. म्हणून हरिपाठ म्हणून एक विचारसरणी आहे असं मी प्रथम म्हणालो. सार विचार हरिपाठ, सार असा विचार जो आहे तो हरिपाठ आहे. त्रिगुण आणि निर्गुण हे निरपेक्ष शब्द. त्रिगुण सत्व गुण रजोगुण तमोगुण. सत्व म्हटलं तर गुण आहे, तम म्हटलं रजोगुण म्हटलं तरी गुण आहे. पण तम कशाचा गुण हो? तम तो अगुण आहे ना. तम गुण नाही होऊ शकत ना. पण त्याला गुण म्हणावं लागतं तमोगुणाला. माऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख केला भौमा नाम मंगळ जैसा. तो अमंगळ आहे पण त्याला मंगळ म्हणतो आपण. त्याप्रमाणे हा तमोगुण वापरताना ज्ञानोबांनी दोन ठीक आहे पण म्हणून सगुण निर्गुण गुणाचे अगुण उभयार्थी शब्द वापरतो अगुण. आणि म्हणून अशी रचना ज्ञानोबांनी केली. हरिपाठ हे मुक्तीचं शास्त्र आहे. शरणागत व्हावे म्हणून माऊलींची रचना आहे. आयुष्यभर हे हरिपाठ करावा, हरिरूप होऊन मुखाने हरिहरी म्हणावं याची सवय व्हावी म्हणून माऊलींनी त्या सूत्र रचनेमध्ये हरीचा उल्लेख जाणीवेतून केलेला आहे. आणि असा जो हरिपाठ आहे त्याचा अभ्यास आपण इथे केला आहे. हरिनामाचे महत्त्व हरिपाठात सांगितलं. आणि शेवटी सांगताना एकच सांगता येईल की हरिपाठाचे महावाक्य काय आहे. वेदाचे महावाक्य ते दिलेले आहे आपल्या याच्यामध्ये, आपल्या समोरच आहेत वेदाचे 4 महावाक्य आहेत. हरिपाठाचं महावाक्य आहे हरी एक आत्मा. हे महावाक्य आहे. अर्थात आत्मा व हरी एकच आहे. असोने संसारी हा या ग्रंथाचा अधिकारी आहे. हरिमुखे म्हणा हा ग्रंथाचा मुख्य प्रतिपाद्य विषय आहे. तेने 4 मुक्ती साधी येल्या हे हरिपाठाचं प्रयोजन आहे. उपासकाच्या 4 मुक्ती ज्या आहेत वैकुंठी भवनी घर केले ही सलोकता मुक्ती माऊलींनी वर्णन केलेली आहे. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी यामध्ये ज्ञानोबांनी समीपकता मुक्ती आपल्याला सांगितलेली आहे. चतुर्भुज नर होऊन ठेले याच्यामध्ये स्वरूपता मुक्ती सांगितलेली आहे. आणि पावेचे उत्तम निजस्थान याच्यामध्ये ज्ञानोबांनी श्रेष्ठ अशी सायुज्य मुक्ती सांगितलेली आहे. आणि म्हणून साधूचे संती तरुणोपाय हे शोकतारक मुक्ती माऊलींनी सांगितली. द्वैताचे बंधन न बाधीचे हे बंधन निर्दलन करणारी मुक्ती ज्ञानोबांनी सांगितली. आणि सर्व घटी पूर्ण एक नांदे आत्मसंपत्तीयुक्त मुक्ती सांगितली. आणि भरला घनदाट हरिषदी हे ब्रह्मप्राप्त मुक्ती ज्ञानोबांनी सांगितली. असा सुंदर रचनेनं लहान आशयाला महान नित्य सहज सोपा गेयता असलेला पाठ होणारा एका अर्धा तासात होणारा आणि सगळं करून आपल्याला अंतःकरणात स्थिर देणारा असा जो सुंदर ग्रंथ आहे तो हरिपाठ. त्या हरिपाठाचं आपण सगळ्यांनी चिंतन केलं. बऱ्यापैकी आपल्याला माधुरताईंनी बरेच आशय आपल्याला स्पष्ट केले. त्याचबरोबर
या ग्रंथाबरोबर एक शास्त्र ग्रंथ असावा आणि म्हणून आपण इथं उपनिषदाचं चिंतन केलं. केवळ हरिपाठावर चिंतनच नव्हे, तो हरिपाठही आपण दररोज सायंकाळी केला. 5 दिवसामध्ये परमपूज्य डॉक्टर काकांच्या स्पर्शाने नव्हे तर त्याच्या वास्तव्याने या भवनामध्ये आपण महावाक्य भवनामधून हे श्रवण केलं. सद्गुरूंच्या चरणावर बसून त्यांचं दर्शन झालं. आपण सर्वजण परमभाग्य आपलं आहे की तुम्ही इथं शिवगडपर्यंत आला आणि सगळं हे श्रवण केलं. मला याचा आनंद आहे की तुम्ही मी म्हटल्याबरोबर माझ्याबरोबर आले. याचं कारण असं आहे की पूर्वसुकृत तुमचं होतं आणि ते पूर्वसुकृत फळाला आलं, ज्ञानोबरांची कृपा झाली आणि म्हणून 5 दिवसांचा आपला अभ्यासवर्ग चालला आला. मी या अभ्यासवर्गाचे दोन्ही आचार्य परमपूज्य सौभाग्यवती जयश्रीते सांगितलं, श्रीमती माधुरीताई जोशी यांच्या ऋणात राहू इच्छितो. त्यांनी मला म्हटल्याबरोबर त्या आल्या. त्याचबरोबर इतरही आपले आचार्य भोयटे सर आहे, आपले कोलकर सर आहे, कोंडेकर सर आहे, हे सर्व आचार्यांनी आणि या शिवगड आध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्टने आम्हाला या अभ्यासवर्गाला होकार दिला आणि सर्व व्यवस्था करून दिली. या सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो, त्यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि हरिपाठाचं चिंतन थांबवतो. कुंडली बोला विठ्ठल श्री ज्ञानदेव करावली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय.